कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पुढल्या अनेक जन्मात तो तुझ्यावर प्रेम करणार नाही आणि तुला बायकोचा दर्जा तर त्याहूनही देणार नाही। का रडतेस सावली? तू? हो मीच। का ग? मला बघून आश्चर्यचकित झालीस का? आठवतंय ना तुला, लहानपणी तू आईकडे आकाशात दिसणारा चंद्र मागितला होतास, तेव्हा आईने एका पाण्याच्या वाडग्यात चंद्राचं प्रतिबिंब दाखवलं आणि म्हणाली, घे हा तुझा चंद्र। बराच वेळ तो चंद्र मिळवण्यासाठी तू धडपडत होतीस। तू त्या वाडग्यात हात घालायचीस, पण तुझ्या हाताला काही लागायचं नाही। आठवतंय तेव्हा आई काय म्हणाली होती? तुझ्या वाट्याचा चंद्र एवढाच पोरी, वाडग्यातल्या चंद्राच्या प्रतिबिंबा एवढा। माहितीये आई तसं का म्हणाली असेल? कारण तिला माहित होतं तो चंद्र तुझ्या नशिबात नाही। सावली, तुझ्या समोर पाण्यात दिसणारा चंद्र तुला जवळ वाटत होता, पण तो तुझा नव्हता। तू त्याच्याकडे फक्त बघू शकत होतीस ग, पण त्याला स्पर्श करू शकत नव्हतीस। त्यानंतर या जगाने कधीच तुला तुझा चंद्र मिळू दिला नाही। का विचार? तुझ्या या रंगामुळे आणि तुझ्या या रूपामुळे। हो, पण तुझा आवाज छान आहे, छान गातेस तू, पण रूप? आठवतंय ना तुला, गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात, पाहुण्यांच्या लग्नात, शुभ कार्यात तुझ्या रंगरूपामुळे तुला मागेच राहावं लागायचं। आणि वंदन गीत सादर करीत आहे तारा वझे। ह्या असल्या मुलीला बघायला आलो आपण। मुलीला बघतात पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग। झाकायचा किती बी प्रयत्न केला तरी दिसायच्या गोष्टी दिसतातच। ही मुलगी तुला सुंदर दिसते। घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं, एकदा। तुला असं एक तरी क्षण आठवतोय का की कोणी कधीतरी तुझ्या रूपावर भाळून तुझ्याशी प्रेमाने बोललंय? नाही ना? आणि सावली, तुला खरंच असं वाटतं का की सारंग सर तुझ्याशी प्रेमाने बोलतात, तुझी काळजी घेतात, तुझ्या बाजूने उभे राहतात, तुझ्याशी व्यवस्थित वागतात, म्हणजे त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे? वेडी झाली आहेस का तू? तुझ्यावर कुणी प्रेम करेल इतका आत्मविश्वास आहे तुझ्यात? अगं, तुझा जन्म झाला तेव्हा सुद्धा या जगाने स्वीकारलंच नव्हतं तुला। तुझ्या सावळ्याने तुझ्यात प्राण फुंकला, म्हणून तू त्याची सावली झालीस। तुझं आयुष्य सुद्धा उधार आहे ग। आणि हो, सारंग सरांच्या मैत्रीला प्रेम समजण्याची चूक करू नकोस। मैत्री आणि प्रेम ह्यात जीवन मरणा एवढं अंतर असतं सावली। तुझी पायरी ओळख। चंद्र मिळवण्याची तुझी पात्रता पण नाही आणि लायकी पण नाही।
खरंच तुझी लायकी नाहीये सावली. हा हॅलो हा हो हो निघालोय ऑफिसलाच जायला निघालोय. हा ठीक आहे पोचतो. हो हा चालेल. सारंग सर, चला बसा इथे. बसा म्हणलं ना बा. नको जयंती. चला. नको जयंती. पहा बरं. दादा हे काय? वहिनी मग आता ह्या उरलेल्या मातीचं काय करणार आहे? या सांगते. या हो या 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 बसा बसा इथे. हा सुनबाई पहा बरं. ऐका भारी दिसतोय आपण. हा फेस पॅक काढलात ना एकदम चंद्रासारखे चमकणार बघा तुम्ही. हा. काय जाजूबाई? हे बाई जयंती, असं विचार बी करू नको बरं. नाही हो, तुमचा विचार नाही करणार मी. अहो तुम्ही तर जातीवंत सुंदरी. तुम्हाला गरज नाही या सगळ्याची. हा हे आमच्या पुरतच असू दे. भारी दिसताय पण. आपू भाऊजी आता हा फेस पॅक धुतला ना आपण तिघं बी एकदम भारी दिसणार चंद्रावानी. हा तसं अक्की आणि सारंग दाजी बी किती भारी दिसतात ना. ते दोघं जेव्हा एकत्र येतात ना असं वाटतं ते दोघं एकमेकांसाठीच बनले. खरं तुमचं आपू भाऊजी. ते एकमेकांसाठी बनलेत की नाही मला माहित नाही हो. पण ना मी तुला एक गोष्ट सांगते. जयंती बास. बाय जयंती वास. थांबते पण मी आता सेल्फी काढते बर का. हा मोबाईल आणते माझा. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.